कामावर लक्ष द्या, दोघांना सांगते. हा तर मायाचा आवाज आहे, पण इतक्या रात्री कोणावर ओरडते? दरवेळेस हेच करता. हा, सांगते एक करता उलट, म्हणून आपलं काम बाजूला राहतं. हे काम झालं पाहिजे, कळलं? आवाज बंद झाला. व्हॉट नॉनसेन्स. ही काय पद्धत आहे कोणाच्या रूम मध्ये येण्याची? हा, कोणाच्या रूम मध्ये येताना साधं नॉक करायचं एवढं कळत नाही तुला? काय बघतेस? काय चाललंय? आणखीन कोण होतं इथे माया? कोण कोण असणार आहे? आणि कोणी का असे ना, ही माझी रूम आहे हे विचारणारी तू कोण आहेस? तू कोणावर तरी ओरडत होतीस, मी ऐकले. कोण होतं माया? कोण होतं म्हणजे? हे आरशात कोण दिसते तुला? मीच दिसते ना. मी स्वतःवर ओरडत होते. पश्चाताप होतोय मला माझ्या लाईफ चॉईसेसचा. हा, कोणावर विश्वास ठेवू, काय करते काही कळत नाहीये मला. तू हा, तुला बहीण मानलं आणि आता डोक्यावर मिऱ्या वाटतेस माझ्या. स्वतःच्या बापाच्या रूम असलं तर इकडे घुसतेस. माया, माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला चांगलंच माहितीये इथे कोणीतरी होतं. कोण होतं माया? तुझ्या डोक्यात काय कारस्थान चाललंय ग? झालं? झालं ना समाधान? आहे दिसतंय कोणी इकडे? नाहीये ना? प्लीज तू जा, मला पण झोपू दे. गुड नाईट. आता जातीये मी, पण एक गोष्ट ना लक्षात ठेव. या घरातल्या लोकांना त्रास द्यायचा विचार जरी केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. या बाहेर या, मीच आहे. वेदा, आजचा प्रोग्राम एकदम छान झाला पाहिजे. मला खात्री आहे तू आणि मीरा एकदम छान कार्यक्रम करा. चल 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 लवकर चल आणि नीट ठेवा एका जागेवर. हा, तिकडे तिकडे नीट ठेव. हा ठेव. हा, आता ही पण ठेव इकडे. आजोबा, बोल बाळा. आजचा प्रोग्राम छान झाला पाहिजे ना? म्हणजे काय छानच झाला पाहिजे? अगदी सगळ्यांना हवा तसाच झाला पाहिजे. मग सरडावत थोडे अजून करा ना. राहिलंय करायचं? हा मग सांगतो. अरे ए काम कर जरा. अगं ती फुलं नीट हा नीट नीट घाल आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या पण घाल नंतर. हा अरे तिकडे नीट बघ. हा हा, हार कसे नाही आले? हे बघा, अगदी अशी सेम टू सेम तलवार बनवली. माया खाली ठेवते, उगाच सगळ्यांना शंका येईल. डोंट वरी मॅडम, आज मीराचा द एंड फायनल आहे. नाही मावशी, वेदा, तू हे का केलंस मॅम मावशी? मला माहितीये. थांब, मी बाबालाच सांगते. मी काय केलं बेटा?
आमचा ड्रामा खराब हवा असं वाटतंय ना तुला? उगाचच आमच्या गोष्टीला हात नको लावस तू. माया, आजचं काम करताना सावध राहायला हवं. आज काही झालं तरी हे काम पूर्ण व्हायला हवं, कळलं? हो मॅडम, डोंट वरी. आजचं काम पूर्ण होणार आहे. बाळकृष्णाची मूर्ती प्रतिष्ठापना करायची ना, घ्या. अहो काय करताय? आई आईसाहेब, आई 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 मंजिरी, त्याला खुर्ची आण. अरे पाणी पाणी आणा. आई, बस बस बस. अनन्या फास्ट. अनन्या लवकर पाणी आण. बहिणी पाणी घ्या. बहिणी सावकाश. आई, आता कसं वाटतंय तुला? ठीक आहे आता. नाही आपण डॉक्टरांकडे जाऊयात. चल. अथर्व, काहीच गरज नाही त्याची, मी ठीक आहे. नाही मग मी डॉक्टरांना इकडे बोलवतो. अनन्या, कॉल द डॉक्टर. हो अथर्व, ऐक माझं, मी ठीक आहे, मी खरंच ठीक आहे. मला थोडीशी चक्कर आली होती, बाकी काही नाही. नक्की ना? हो हो, थोडा आराम केल्यानंतर बरं वाटेल मला. फक्त आजचं सगळं तुम्हाला सांभाळून घ्यायला लागेल. तयारीत मला सहभागी नाही होता येणार. हाय चोके, काही हरकत नाही. हो मंजिरी, तू काळजी करू नकोस, आम्ही तयारी करतो. हा, तू तू जा वरती आणि आराम कर. आजी, तू लवकर बरी हो. तुला आमचा प्रोग्राम सुद्धा बघायचा आहे ना? आज रात्री खूप मजा येणार आहे. हो बाळा, तुझं नाटक कसं मिस करू शकते मी. हां चल आपण जाऊयात. चल. सावकाश. मी ठीक आहे. हो मी चेंजेस सांगितले की नाही. डू इट. या इट्स व्हेरी अर्जंट. हो बहिणी, ही पिन लागतच नाहीये. ताई द्या, मी लावते. तुझे ते कृष्णलीलाचे डायलॉग्स पाठ झालेत ना? हां गुड. ओ सॉरी वेदा, तू थांब, मी येतो. हां दादा थांब. अरे झालंय चेंज. दादा, अरे तू ओळखू शकतोस. एक काम कर ना, माझी एक हेल्प कर. वहिनीच्या पदराला पिन लाव ना, माझा फोन सुरू आहे. काय? प्लीज. अनन्या ताई, राहू दे, मी करते काहीतरी. तुम्ही मला द्या पिन. आई, बाबाला जमते पिन लावायला. हो ना बाबा? नाही बाळा, मला कुठे जमते पिन लावायला. हाय हाय, कॅन आय जस्ट कॉल यू इन अ मिनिट? या थँक्यू. अरे वेदा, तुझ्या बाबाला नाही जमणार. काय ना, बायकोच्या पदराला पिन लावणं हे प्रत्येक पुरुषाला जमेलच
असं नाहीये. हां यू करेक्ट, यू राईट. ओके. आत्या तू माझ्या बाबाला चॅलेंज करतेस? हो. अनन्याताई, मी काय म्हणते, मी लावते ना पिन. राहू द्या, मला द्या. थांब ना गाई, बाबा करे. हो ना बाबा? माझा बाबा सुपर हिरो आहे, त्याला सगळं येतं. बाबा मी चॅलेंज घेतलंय हा. भेदा अगं नको, मी लावते ना. आई तू का घाबरतेस? बाबा करेल ना. बाबा लाव ना पिन, बाबा लाव ना. बाबा प्लीज लाव ना पिन, बाबा लाव ना. घे ना बाबा पिन, घे पिन. वेदा चल, तुला पण रेडी व्हायचं ना. हो. कृष्ण बनायचं ना. चला चल, तोपर्यंत बाबा पिन लावेल. ओके हा. चल. हॅलो. येस हाय. ऐका ना, तुम्ही मला द्या तो पिन, मी लावते. तुम्ही वेदाला सांगा की तुम्ही लावल्या म्हणून. हां द्या. बाबा नो चिडिंग. बघा, हे असं असं पकडा आणि इथे पिन लावा. सॉरी, लागलं का? नाही नाही, ते ड्रेसला जरी आहे ना ते टोच टोच. झालं. ये बाबाने पेन लावली. ये अगं हो बाबाने सुपर हिरो आहे. ये बाबाने पेन लावली. बाबाने पेन लावली. जिंकलो आपण. येस, मी तुझ्यासाठी काही करू शकतो. ओके, झालं चॅलेंज. हो. चल आता तुला कृष्ण व्हायचंय ना, प्रॅक्टिस करूयात. हो. चला. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी अनन्या रामपुरे. कृष्ण जन्माच्या या प्रोग्राममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे.
कृष्ण हा आपल्या भगवान विष्णूचा 8वा अवतार आहे. दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता. कंसाने बाळकृष्णाला मारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्याने एकापेक्षा एक अशा भयानक राक्षसांना पाठवलं, पण श्रीकृष्णाने त्या सगळ्यांचा वध केला. कृष्ण लीलेतील असाच एक प्रसंग तुमच्या समोर परफॉर्म होतोय. आणि परफॉर्म करतात आपली वेदा आणि तिची आई मीराबाईनी. आणि हो हो, या परफॉर्मन्स नंतर कृष्ण जन्म सेलिब्रेट होणार आहे. सो आपल्या सगळ्यांची लाडकी वेदा बाळकृष्णाचं पात्र करते. सो आपण सगळ्यांनी आपल्या गोड आणि सुंदर कृष्णासाठी टाळ्या वाजवूया. ये वेदा. किती क्यूट दिसतोय. वेदा, राजा तू इतकी गोड दिसतीयस ना, माझीच दृष्ट लागेल तुला. वेदा, काय गोड दिसतंय आमचं बाळकृष्ण. जास. अरे नुसतंच कृष्ण येऊन काय उपयोग आहे? यशोदा कुठे आहे? हो हो आत्या, येते. सो रामपुरे घराण्याची सून माझी लाडकी मीराबाईनी यशोदा मातेचं पात्र करतीये. टाळ्या आत्या, टाळ्या वाजव. वेदा, अगं तुझा मोरपीस कुठे आहे? माझा मोरपीस. मीरा कायमची संपणार, मार्जरी चिरतरुण होणार. कुठे पडलं? आता नाटक कसं होणार?
आजी अरे आजी आजी या 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 आत या आत या सावकाश अचानक हा असा त्रास का होतोय मला?